प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी काय सांगितलं, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर द इयर एंडिंग ऑन 30 जून 2015. हे हमेशा काय जूनमध्येच आपलं इयर राहते. कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे क्लोजिंग डेट राहते ती हीच राहते, फायनान्शियल इयरनुसार नसते यांचं, हे ध्यानात ठेवायचं आहे. याच्यामध्ये कोणकोणते पदं दिलेले आहे, याच्यामध्ये दिलेले आहे शेअर ट्रान्सफर फीज, त्यानंतर दिलेले आहे सॅलरीज. या सॅलरीमध्ये काय आहे तर अनपेड 240 रुपये याच्यामध्ये ऑलरेडी इन्क्लूड आहे. त्यानंतर पुढे दिलेलं आहे स्टेशनरी, त्यानंतर कमिशन रिसिव्ड, त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन चार्जेस दिलेले आहे याच्यामध्ये पण, आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की 440 रुपये कशामध्ये सेल्सशी रिलेटेड इन्क्लूड आहे, बाकीचे नाही. त्यानंतर बॅड डेट दिलेला आहे, टेलिफोन अँड टेलिग्राम चार्जेस दिलेला आहे, आणि इंटरेस्ट अँड डिव्हिडंड इथं क्रेडिट म्हणून दिलेलं आहे. एवढे पदं आपल्याला दिलेली आहे. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणते पदं घेतो, तर याच्यामध्ये फक्त आपण एक्सपेन्सचे पदं घेतो. आता तो एक्सपेन्स कशाशी रिलेटेड असला पाहिजे, सेल्सशी रिलेटेड असणारा कोणताही एक्सपेन्स असेल तर तो आपण घेतो. ओके. त्यानंतर ऑफिसशी रिलेटेड जर एक्सपेन्स असेल तर तो घेतो. त्यानंतर मॅनेजमेंटशी रिलेटेड जर कोणता एक्सपेन्स असेल तर तो घेतो. ओके. आणि असेच काही नॉर्मल एक्सपेन्स असेल तर ते सुद्धा आपण यामध्ये दाखवतो. क्रेडिट साईडला आपले इन्कमचे पदं राहतात, बरोबर आहे. इन्कम मग ते कोणत्याही प्रकारचं इन्कम असलं तरी सुद्धा आपण ते क्रेडिट साईडला लिहून दाखवतो. आता याच्यामध्ये पहिले पद आपण काय घेत असतो की आपलं जर प्रॉफिट अँड लॉस वगैरे काही शिल्लक वगैरे म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये जी आलेली असते ती जर दिलेली असेल तर आपण ते घेत असतो. पण आता इथं सेपरेट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहत आहोत आणि याच्यामध्ये असं कोणतंही ते पद दिलेलं नाही. ओके. मग आता त्याचा आपल्याला विचार करायचा नाही. आता पहिलं पद दिलेलं आहे आपल्याला शेअर ट्रान्सफर फी. आता काल फॉर्मॅट दिला होता आपण, त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघितलं असाल शेअर ट्रान्सफर फीज हे कोणत्या साईडला पद येते, कोणत्या साईडला येते शेअर ट्रान्सफर फीज. आपलं इन्कम आहे की एक्सपेन्स आहे, काय पहा फॉर्मॅटमध्ये 4 नंबरचा का 5 नंबरचा मुद्दा आहे मिससेलिनियस इन्कम म्हणून. त्याच्यामध्ये शेअर ट्रान्सफर फीज म्हणून दिलेला आहे का बघा फॉर्मॅटमध्ये काल आपण फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये बघा मिससेलिनियस एक्सपेन्समध्ये पहिलं पद दिलेलं आहे आपल्याला काय शेअर ट्रान्सफर फीज, म्हणजे आपलं ते इन्कम आहे. ओके. कारण आपली एक कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, ओके, किंवा कोऑपरेटिव्ह बँक असेल तर हे काय करतात कमिशन घेऊन ह्या गोष्टी करून देतात. ओके. तर शेअर ट्रान्सफर फी आपलं इन्कम आहे. $1000. त्यानंतर काय दिलेलं आहे सॅलरीज दिलेलं आहे आपल्याला. ओके. सॅलरीज ऑलरेडी टोटल सॅलरीज दिलेली आहे, पूर्णच्या पूर्णच आपल्याला ऑलरेडी दाखवावी लागत असतात. आपण काय करत असतो की आपली सॅलरी घेत असतो जेवढी आहे तेवढी, आणि याच्यामध्ये आउटस्टँडिंग किंवा अनपेड असेल तर ती ॲड करत असतो, आणि दोन्हीची टोटल करून आपण त्या इयरमध्ये किती सॅलरी झाली ते ॲक्च्युअलमध्ये ते दाखवत असतो. यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे अनपेड किंवा आउटस्टँडिंग. आता टोटल सॅलरी आपल्याला दिलेली आहे 960. या दोन्हीची टोटल म्हणजे 960 आहे. याच्यामध्ये अनपेड किती आहे 240. ओके. म्हणजेच किती राहिली असेल सॅलरी दिली किती असेल आपण, पेड किती आहे मग मायनस करायचे. 960 मधून 240 गेले 720 आपली सॅलरीज पेड केली आपण, 240 ही अनपेड आहे. दोन्हीची टोटल एवढी त्या इयरमधली आपली टोटल सॅलरी आहे. ओके. अशा पद्धतीने सॅलरी लिहायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे स्टेशनरी. स्टेशनरी हे कशाशी रिलेटेड पद आहे आपल्या ऑफिसशी रिलेटेड. स्टेशनरी 382 रुपये. त्यानंतर कमिशन रिसिव्ड, आपल्याला कमिशन मिळालेलं आहे कोणत्या साईडला लिहायचं आहे क्रेडिट साईडला. कमिशन रिसिव्ड 554 रुपये. ओके. त्यानंतर काय दिलेलं आहे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस. आता या ट्रान्सपोर्टेशन चार्जेसमध्ये काय सांगितलं आपल्याला इन्क्लुडिंग ₹440 फॉर सेल्स ट्रान्सपोर्ट. आपल्याला ट्रान्सपोर्ट कोणता घ्यायचा आहे याच्यामध्ये फक्त सेल्सशी रिलेटेड. आपण माहिती आहे परचेसशी रिलेटेड, बाकीचा कोणता राहील तर परचेसशी रिलेटेड राहील, आणि परचेसशी रिलेटेड असणारा कुठे घेणार आहोत आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये. ओके. म्हणजे फक्त 440 रुपयेच आपल्याला इथं घ्यायचा आहे.
ट्रेडिंग किती घ्यायचं आहे तर 440 रुपये. त्यानंतर बॅड डेप्ट घ्यायचं आहे का? बॅड डेप्ट घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे डेबिट साईडला? 340. त्यानंतर दिलेलं आहे टेलिफोन अँड टेलिग्राम चार्जेस येईल, कारण ऑफिसशी रिलेटेड आहे. दिला नाही तर घ्यायचं नाही. पुढे दिलं आपल्याला इंटरेस्ट अँड डिव्हिडंड. इथं क्रेडिटमध्ये दिलेलं आहे. काय करायचं आहे? इंटरेस्ट दिलेला आहे, डिव्हिडंड दिलेलं आहे इथं, आणि कंसामध्ये क्रेडिट दिलेलं आहे. कोणत्या साईडला घ्यायचं? क्रेडिटलाच घ्यायचं, कारण तो मिळालेला आहे. इंटरेस्ट मिळालेला आहे आणि डिव्हिडंडसुद्धा मिळालेला आहे. 2582. दोन्ही साईडची टोटल करा. याच्यातला जो डिफरन्स येईल, एक तर नेट प्रॉफिट येईल किंवा नेट लॉस येईल. कोणत्या साईडची टोटल जास्त आहे? क्रेडिट साईडचीच जास्त आहे, बरोबर आहे. सांगा किती येते टोटल क्रेडिट साईडची? 2582, 554 आणि 1000. 7000, 4000. नेट प्रॉफिट किती येते सांगा? नेट प्रॉफिट 1705. काढा, सर्वजण काढा. 1714. झालं? काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? नाही समजलं असं आहे काही याच्यामध्ये? सिंपल प्रॉब्लेम आहे. ओके.